नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला ग्राहक संरक्षण कायदा 1986, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल काय, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986, यामधील आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आणि तो म्हणजेच काय, कन्झ्युमर कौन्सिल, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल ग्राहक परिषदा. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा की हा जो काही कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे हे कशासाठी तयार करण्यात आलेला आहे, तर ग्राहकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. त्यासोबतच काय, ग्राहकांच्या हितांचं रक्षण व्हावं म्हणून या कायद्याअंतर्गत काय करण्यात आलेलं आहे की ग्राहक परिषदा बाबतीत काही तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून ग्राहक परिषदा ग्राहकांचं रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात येतील. त्यासोबतच काय, हे जे काही ग्राहक परिषदा आहेत, या ग्राहक परिषदांची जर रचना पाहिली तर ही रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण आपणास सांगता येऊ शकते किंवा दिसून येते. त्यासोबतच केंद्रीय स्तरावर केंद्र सरकारद्वारे काय ग्राहक परिषदा स्थापन करण्यात येते, तर राज्य स्तरावर राज्य सरकार मार्फत काय करण्यात येते, ग्राहक संरक्षण परिषदा स्थापन करण्यात येतात. तसेच या दोन्ही परिषदेच्या तारखा या वेगवेगळ्या सूचित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच या ज्या काही केंद्रीय स्तरावर केंद्रीय ग्राहक परिषद आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक परिषद स्थापन करण्यात येणार आहे, यांच्या तारखा ह्या वेगवेगळ्या असणार आहेत. हे आणि त्यांची स्थापना करण्यासाठी या तारखा अगोदरच वेगवेगळ्या सूचित करण्यात आलेल्या आहेत. वेगवेगळ्या तारखेला यांची स्थापना करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच काय, ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये केंद्रीय ग्राहक परिषद जी काही आहे त्यासाठी कलम 4, 5, 6 हे लक्षात, केंद्रीय ग्राहक परिषद जी काही आहे जी केंद्र स्तरावर केंद्र सरकारमार्फत स्थापन करण्यात येणार आहे, त्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये कलम कोणते कोणते आहेत, कलम 4, कलम 5, कलम 6 हे कलम केंद्रीय ग्राहक परिषद बाबतीत आहेत. तर राज्य ग्राहक परिषदेबाबतीत कलम 7, कलम 8 आणि कलम 8A हे एवढ्या कलम राज्य स्तरावर जे काही राज्य ग्राहक परिषद स्थापन करण्यात येते त्या बाबतीत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत किंवा मग तरतुदी याविषयी सांगण्यात आलेल्या आपणास सांगता येऊ शकतात. त्याबरोबरच या ज्या काही दोन केंद्र स्तरावर केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक संरक्षण परिषद आपण सांगितलेली आहे, त्यापैकी पहिली ग्राहक संरक्षण परिषद आपण अगोदर बघू, त्यानंतर दुसऱ्या ग्राहक संरक्षण परिषदेचा विचार करू. तर बघा, नंबर 1 ग्राहक जे काही संरक्षण परिषद आहे ती म्हणजेच पहिली केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद. यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत कलम दिलेले आहेत. कलम 4, कलम 5, कलम 6 हे ग्राहक संरक्षण परिषद जी काही आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद त्या बाबतीत हे कलम दिलेले आहेत. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय, की ग्राहकांच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये या केंद्रीय ग्राहक परिषदेची स्थापनेबाबतीत कलम 4, 5, 6 हे देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच काय, केंद्र सरकार काय करत असते की हे केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्यासाठी जे काही राजपत्र एक काय अधिसूचना काढते, एक अध्यादेश काढते, म्हणजे एक सूचना काढत असते आणि ते सूचना काढल्यानंतर आणि ती राजपत्रामध्ये जे गॅजेट असतात त्या गॅजेटच्या मार्फत काय केलं जाते की एक अधिसूचना काढली जाते, केंद्र सरकार काढत असते आणि अधिसूचना काढून काय करण्यात येणार आहे की या केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात येते. बरं का, हे लक्षात. म्हणजेच काय, कलम 4, 5, 6 हे केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेबाबतीत आहे. तसंच केंद्र सरकार काय करत असते की एक गॅजेट राजपत्राद्वारे एक अधिसूचना काढत असते आणि त्या अधिसूचनेमध्ये जे काही निर्देशित तारीख स्थापनेबाबतीत दिलेली आहे त्या स्थापनेला काय करत असते, केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात येते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेलाच काय म्हणतात, केंद्रीय परिषद, सेंट्रल कौन्सिल. बरं का, काय
केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेलाच काय म्हणण्यात येते, सेंट्रल कौन्सिल म्हणजेच केंद्रीय परिषद असं म्हणण्यात येते. त्यापुढे सांगता येऊ शकते काय, केंद्रीय परिषदेची जी काही रचना, कार्यपद्धती आणि उद्दिष्टे याबाबत कलम 4, 5, 6 हे अनुक्रमे देण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येऊ शकतात. बघा मग नंबर 1, केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद किंवा मग केंद्रीय परिषदेची रचना कलम 4 नुसार. तर यामध्ये बघा केंद्रीय जे काही परिषद आहे त्याची रचना कशा पद्धतीने झालेली आहे या ठिकाणी आपण बघू. तर केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद किंवा मग केंद्रीय परिषदेची रचनेमध्ये सांगता येऊ शकते, एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष, त्यासोबतच सचिव सदस्य एक असतो, त्यासोबतच काही सदस्य असतात. हे लक्षात, अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यासोबतच काय सचिव सदस्य आणि सदस्य असे मिळून काय यांची रचना झालेली आहे. आता अध्यक्ष कोण असतात बघा, हे लक्षात. तर अध्यक्ष हे जे काही केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याचे मंत्री हे या केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष असतात. हे लक्षात, अध्यक्ष कोण, केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याचे मंत्री हे अध्यक्ष. उपाध्यक्ष कोण असतात, तर केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याचे राज्यमंत्री हे या केंद्रीय परिषदेचे उपाध्यक्ष असतात. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की सदस्य. आता हे सदस्यांचा जर विचार केला तर या केंद्रीय परिषदेमध्ये जे काही सदस्यांची संख्या आहे 150 पेक्षा जास्त नसू नये हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासोबतच जे काही सदस्य असतात ते सदस्य कोणकोणते असतात, कुठून सदस्यत्व स्वीकारत असतात हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. तर बघा जे काही केंद्रीय परिषदेचे सदस्य आहेत त्यामध्ये पहिली बाब सांगता येऊ शकते काय, सर्व राज्यांचे ग्राहक व्यवहार खात्यांचे काय जे काही मंत्री असतात हे सदस्य असतात केंद्रीय परिषदेचे. त्यासोबतच काय लोकसभेचे 5 आणि राज्यसभेचे 3 सदस्य असतात या केंद्रीय परिषदेचे. त्यासोबतच सांगता येऊ शकते जे काही अनुसूचित जाती जमाती आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती या जी काही आयोग आहे या आयोगाचे अध्यक्ष सुद्धा याचे सदस्य असतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की ग्राहकांचे हितसंबंध सुरक्षित राखण्याच्या कार्याशी संबंधित सरकारी खाते व स्वायत्त संघटनाचे मिळून 30 प्रतिनिधित्व असतात. काही इतर जे काही सदस्य आहेत ते 30 प्रतिनिधी सरकारी खाते व ग्राहकांचे हितसंबंध जोपासणारे काही इतर प्रतिनिधित्व 30 यांची संख्या सांगितलेली आहे. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते आणखीन सदस्य कोण असू शकतात, तर 10 महिला असू शकतात. 10 महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 10 सदस्य असतात, महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 10 सदस्य. त्यासोबतच काय ग्राहकांचे किंवा ग्राहक संघटनांचे 35 प्रतिनिधी असतात, हे लक्षात. त्यासोबतच काय कृषी, वाणिज्य आणि उद्योग यामधील काही या क्षेत्रातील काही किती सदस्य असतात, तर 20 प्रतिनिधी सदस्य म्हणून या केंद्रीय ग्राहक परिषदेमध्ये सांगता येऊ शकतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकतात आणखीन काही सदस्य कोणते की ग्राहकांचे हितांचे प्रतिनिधित्व करणारे पण वरती जे काही नमूद केलेले नाहीत यांच्या व्यतिरिक्त 15 प्रतिनिधी हे सदस्य असू शकतात. एवढी सदस्य संख्या आपल्याला काय या केंद्रीय परिषदेमध्ये सदस्यांची संख्या सांगता येऊ शकते. किती, तर बघा एका मिनिटामध्ये सांगतो. अध्यक्ष कोण असणार आहे, केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याचे मंत्री अध्यक्ष केंद्रीय परिषदेचा. उपाध्यक्ष कोण असणार आहे, तर केंद्रीय व्यवहार खात्याचे राज्यमंत्री हे उपाध्यक्ष. सदस्यांचा जर विचार केला तर सदस्य कोण कोण असणार आहेत, बऱ्याच ठिकाणचे सदस्य असणार आहेत, हे लक्षात. कोणते कोणते असणार आहेत, पहिली बाब लक्षात ठेवा 150 पेक्षा जास्त सदस्यांची संख्या नसू नये. त्यानंतर दुसरी बाब
सर्व राज्यांचे ग्राहक व्यवहार खात्यांचे जे काही मंत्री आहेत हे सदस्य असू शकतात. त्यासोबतच लोकसभेमधील 5 मेंबर आणि राज्यसभेमधील 3 मेंबर हे सदस्य असू शकतात केंद्रीय परिषदेचे. त्यासोबतच काय सांगितले, जे काही राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातीचा आयोग आहे त्यामधील किती, तर त्यांचा अध्यक्ष, कशाचा, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातीचे जे काही आयोग आहे त्याचा अध्यक्ष हा याचा सदस्य असू शकतो. त्यासोबतच काय 10 महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 10 सदस्य असतात. त्यासोबतच ग्राहकांचं हितसंबंध राखण्यासाठी सरकारी खाते किंवा इतर बाबतीतील जे की ग्राहकांचं हित विचारात घेणारे काय 30 प्रतिनिधित्व असतात. त्यासोबतच काय कृषी, वाणिज्य, उद्योग यामधील किती प्रतिनिधित्व असतात, तर 20 प्रतिनिधित्व असतात. त्यासोबतच काय ग्राहकांचे किंवा ग्राहक संघटनांचे किती 35 प्रतिनिधित्व असतात, म्हणजे सदस्य म्हणून असतात. तसंच वरी जे बाकी जे काही मेंबर सांगितले आहेत आपण सदस्य म्हणून, त्यांच्या व्यतिरिक्त इतर किती 15 मेंबर असतात जे की सदस्य म्हणून या केंद्रीय परिषदेमध्ये कार्य करत असतात. हे एवढं या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, की सचिव सदस्य किंवा सदस्य सचिव कोण असतो. आपण सदस्य बघितलात, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिनिधित्व करणारे आपण सदस्य म्हणून पाहिलं. आता काय सदस्य सचिव कोण असतो. सदस्य सचिव हा केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याचा जो काही सचिव असतो तोच सचिव हा केंद्रीय परिषदेचा काय सदस्य सचिव असतो. त्यासोबतच या केंद्रीय परिषदेचा कार्यकाळ किती असतो, तर या केंद्रीय परिषदेचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो बरं का. हे केंद्रीय परिषदचा कार्यकाळ किती 3 वर्षाचा असतो. त्यासोबतच राजीनामा, आता जर समजा एखाद्या सदस्याला जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल, सदस्यपद जर सोडायचं असेल तर त्याला राजीनामा स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये, स्वतःच्या रायटिंग मध्ये स्वतःची सही करून राजीनामा देता येतो. आणि राजीनामा दिल्यानंतर त्या जागी त्या जागी काय रिक्त पद होते ती जागा. मग अशा वेळेस केंद्र सरकार काय करू शकतो, ज्या कास्टचा माणूस तिथून काय झालेला आहे की राजीनामा दिलेला आहे किंवा मग ती पद रिक्त झालेला आहे ज्या कास्टचं, त्याच कास्टचा माणूस त्या ठिकाणी भरला जातो. हे एक सांगितलं आहे. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, की केंद्रीय परिषदेच्या शिफारसीची अंमलबजावणी. आता आपण पाहिलं अध्यक्ष, उपाध्यक्ष, 150 पेक्षा कमी सदस्य, सचिव सदस्य हे पाहिलं. आता काय जे काही ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही या केंद्रीय परिषदेने जर शिफारसी केल्या तर त्या शिफारसींचा विचार करून त्यांची अंमलबजावणी जर करून घ्यायची असेल, केंद्र सरकार काय करत असते, जे काही सदस्य सचिव असते त्या सदस्य सचिवाला 30 सदस्यांचा अध्यक्ष त्या ठिकाणी बनवते. कुणाला, जे काही सदस्य आहेत या केंद्रीय परिषदेमध्ये त्या एकूण सदस्यापैकी 30 सदस्य असे निवडले जातात आणि त्या 30 सदस्यांचा काय केलं जात आहे, एक कार्य गट तयार करण्यात येतो. म्हणजे त्याला म्हणतात स्टँडिंग वर्किंग ग्रुप. स्थायी स्वरूपामध्ये काय एक कार्यगट तयार करण्यात येतो 30 मेंबरचा आणि त्याचा अध्यक्ष कुणाला बनवण्यात येतो, तर सदस्य सचिवाला त्यांचा अध्यक्ष, त्या 30 जणांचा अध्यक्ष बनवला जाते आणि त्या 30 जणांकडून सदस्य सचिव काय करत असते की ज्या काही सूचनांची किंवा ज्या काही शिफारसींची अंमलबजावणी करून घेण्याचा प्रयत्न करत असते किंवा अंमलबजावणी करून घेत असते. आणि केंद्र सरकार काय करत असते, आपल्या आवश्यकतेनुसार या स्थायी कार्यगटाची बैठक बोलावत असते. त्यानंतर केंद्रीय परिषदेमधील नंबर 2 सांगता येईल ते म्हणजेच काय, केंद्रीय परिषदेची कार्यपद्धती कलम 5 नुसार जे काही केंद्रीय परिषद स्थापन झालेली आहे ग्राहकांच्या हितासाठी, आता ती कार्यपद्धती तिची कशी आहे, कार्य ती कशी करते, तर याविषयी आपल्याला माहिती बघावं लागेल. तर केंद्रीय परिषद आपली कार्यपद्धती या सभांच्या माध्यमातून पूर्ण करत असते किंवा मग केंद्रीय परिषदेचे जे काही कामकाज आहे हे सभांद्वारे पूर्ण करण्यात येते. म्हणजे सभा बोलून कामकाज पूर्ण करण्यात येते. हे लक्षात. त्यामध्ये बघा मग सांगता येऊ शकते का, ह्या केंद्रीय
परिषदेच्या कार्यपद्धतीमध्ये सभा, तर सभा जे काही केंद्रीय परिषदेची आहे कामकाजासाठी, तर सभा बोलवली जाते आहे. कलम 5 मध्ये या सभाविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे आणि कलम 5 मध्ये सांगण्यात आलेलं आहे काय, की बाबा किमान जे काही केंद्रीय परिषद आहे या केंद्रीय परिषदेची वर्षातून एक वेळेस तरी काय सभा बोलवली गेली पाहिजे किंवा मग सभा घेतली पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच काय, केंद्रीय परिषदेच्या अध्यक्षाला योग्य वाटेल अशा ठिकाणी किंवा योग्य स्थानी केंद्रीय अध्यक्ष म्हणतील त्या ठिकाणी काय केलं जातं, ह्या सभा बोलवल्या जातात. त्यासोबतच काय, हे जे काही केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष आहेत, कन्झ्युमर कौन्सिल म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर कौन्सिल किंवा मग सेंट्रल कौन्सिलचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांना जे काही कार्यपद्धती योग्य वाटेल ती कार्यपद्धती या सभांच्या माध्यमातून वापरात आणून जे काही केंद्रीय परिषदेचं कामकाज पूर्ण करण्यात येते या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबत आता नंबर 2 बघा, हे झालं काय केंद्रीय कार्यपद्धतीमध्ये पहिला पॉईंट बघितला आपण सभा. आता दुसरा बघा कार्यपद्धती. आता केंद्रीय जे काही परिषद आहे त्याची कार्यपद्धती बघा कशी चालवली जाते, तर त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, केंद्रीय परिषदेचं कामकाज पूर्ण करण्यासाठी ज्या काही सभा बोलवल्या जातात त्या सभामध्ये जे काही सभेचा अध्यक्ष हा कोण असतो, तर केंद्रीय परिषदेमध्ये ज्या काही सभा बोलवल्या जातात त्या सभेचा अध्यक्ष हा केंद्रीय परिषदेचाच अध्यक्ष असतो. आता समजा अध्यक्ष अनुपस्थित असेल तर त्या ठिकाणी त्या सभेचा अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष जो काही असेल त्याची नेमणूक करण्यात येते अध्यक्ष म्हणून. जर समजा उपाध्यक्ष पण नसेल तर त्यावेळेस काय केलं जाते, एकूण जे काही सदस्य उपस्थित असतील त्या सभेमध्ये त्या सदस्यामधूनच काय केलं जाते की एका व्यक्तीला काय केलं जाते, त्या सभेपुरता अध्यक्ष बनवण्यात येते आणि ते कामकाज पूर्ण करण्यात येते असं आपण सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, की हे ज्या काही सभा होणार आहेत त्या सभांची जे काही तारीख आहे किंवा मग सभांचे जे काही तारीख निश्चित झालेली आहे ती किमान 10 दिवस अगोदर पूर्ण सदस्यांना माहीत असलेली पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, की जे काही सभा जी काही कंडक्ट केली जाणार आहे किंवा ऑर्गनाईज केली जाणार आहे ज्या ठिकाणी त्या सभेचं ठिकाण, स्थान, दिनांक, वेळ हे अगोदरच निश्चित असली पाहिजे आणि ती सर्वांना माहीत असली पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासोबतच पुढे सांगितलेलं आहे काय, की समजा जे काही सभेमध्ये समजा एखादी सदस्य अनुपस्थित असेल किंवा मग एखादी पद सभेमधलं रिक्त असेल, अशा वेळेस जे काही सभा बोलवली गेली आहे ती सभा रिक्त करता येणार नाही किंवा मग ती सभा टाळता येणार नाही. नाही लक्षात, ती सभा तिथं बोलवलीच जाते आणि तिथं जे काही कामकाज सांगण्यात आलेलं आहे ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंवा मग ज्या काही बाबी आहेत ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते कामकाजाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येते हे सांगितलेलं आहे. म्हणजे काय, एखादी पद जर रिक्त असेल एखाद्या सदस्यामुळे किंवा कोणत्या व्यक्तीमुळे तर तिथं त्या कार्यपद्धतीमध्ये त्रुटी किंवा मग ते कामकाज थांबवलं जात नाही हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगितलेलं आहे काय की या अधिनियमाप्रमाणे म्हणजे काय, जे काही कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 नुसार काय सांगितले, कलम जे काही 5 आहे कार्यपद्धती बाबतीत, त्या कार्यपद्धती बाबतीत काय म्हटले की समजा काय आपण जसं कार्यगट 30 जणांचा म्हणून एक हे आपण कार्यपद्धतीसाठी वापरण्यात येते हे सांगितलेलं आहे. तसंच काय की जर समजा आवश्यकता भासली तर आवश्यकतेनुसार काय करू शकतात की सभेमध्ये जे काही सभेचं कामकाज आहे ज्या काही शिफारसी किंवा अंमलबजावणी आहेत ते पूर्ण करण्यासाठी काय करण्यात येऊ शकते की आवश्यकतेनुसार कार्यगट म्हणजे जे काही स्टँडिंग वर्किंग ग्रुप तुम्ही तयार करू शकता हे सुद्धा या कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तसंच पुढे सांगता येऊ शकतं यामध्ये की जे काही सभेसाठी सदस्य येणार आहेत त्या सदस्यांना जे काही प्रवास भाडे म्हणजे समजा प्रवास रेल्वेने केला असेल तर ते प्रवास भत्ता देण्यात येतो हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय की ह्या केंद्रीय परिषदेने जे काही ठराव संमत केलेला आहे हा ठराव शिफारस वजा असावा हे सांगितलेलं आहे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय की आपल्याला आता
या केंद्रीय परिषदेमधील तिसरा पॉइंट बघावा लागेल, तो म्हणजेच काय, या केंद्रीय परिषदेचे उद्दिष्टे कलम 6 नुसार काय देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, की हे जे काही केंद्रीय परिषद आहे, ही केंद्रीय परिषद स्थापनेमागचा उद्देश म्हणजे काय, ग्राहकांचे संवर्धन आणि ग्राहकांचे संरक्षण कशा पद्धतीने होईल यासाठी कामकाज केले जाते किंवा मग काम करण्यात येते. म्हणजेच केंद्रीय परिषद ही ग्राहकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी काम करत असते किंवा मग कार्य करत असलेले आपणास सांगता येऊ शकते. तर काही कार्य किंवा कोणती कामं हे केंद्रीय परिषद ग्राहकांच्या दृष्टिकोनातून किंवा ग्राहकांच्या हितासाठी करत असते ते आपणास सांगता येऊ शकते. तर त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, की ग्राहकांचे जे काही ग्राहकांची जीवित व वित्त हानी होणार नाही किंवा ग्राहकांचे काही जीवित आणि वित्त नुकसान होणार नाही. आणि जर नुकसान होणाऱ्या जर काही वस्तू व सेवा असतील तर त्या वस्तू व सेवांच्या विक्रीवर प्रतिबंध घालणे किंवा मग त्यावर रोक आणणे. कोणत्या वस्तूवर, ज्या वस्तू व सेवामुळे काय ग्राहकांचं जीवित हानी आणि वित्त हानी जर होणार असेल, म्हणजे जीवित म्हणजे त्याच्या शरीराला काही नुकसान होणार असेल किंवा मग त्याच्या आर्थिक बाब नुकसान दृष्टिकोनातून आर्थिक हानी जर त्याला होत असेल तर अशा वेळेस काय केलं जाते, की त्यावर त्या वस्तू व सेवांच्या विक्रीवर रोख किंवा मग प्रतिबंध घातले जाते. त्यासोबतच दुसरा बघा काय कामकाज करत असते हे केंद्रीय परिषद. तर अनुसूचित व्यापारी प्रथांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने काय सांगितले, जे काय अनुसूचित व्यापारी प्रथा आहेत त्यापासून काय ग्राहकांचं संरक्षण कशा पद्धतीने करता येईल यासाठी काय केलं जाते, वस्तू व सेवांचं स्वरूप, रचना, गुणवत्ता, हे लक्षात, कार्य, उपयोगिता या बाबतीत काय केलं जाते, की परीक्षण केलं जाते किंवा या बाबतीत माहिती घेण्याचा अधिकार हे केंद्रीय परिषदेला आहे. म्हणजेच काय सांगितले, की केंद्रीय परिषद काय करत असते, ग्राहकांच्या हितासाठी कार्य करत असते. बरोबर. म्हणजे जे काही अनिष्ट व्यापारी प्रथा आहे, म्हणजे व्यापाऱ्यामार्फत जे काही ग्राहकांची फसवणूक केली जाते, ग्राहकांच्या बाबतीत ग्राहकांची लूट केली जाते किंवा ग्राहकांचं शोषण केलं जाते व्यापारी प्रथा मार्फत, अनिष्ट व्यापारी प्रथा मार्फत, हे लक्षात. मग ते रोखण्यासाठी काय केलं जाते, की हे केंद्रीय परिषद माहिती मिळवत असते अगोदर. कशाची, ग्राहकांचं संरक्षण व्हावं यासाठी ज्या काही वस्तू व सेवा आहेत त्यांचं प्रमाण, त्यांचा दर्जा, त्यांच्या किमती, त्यासोबतच त्यांचं स्वरूप, त्याची रचना या बाबतीत माहिती मिळवत असते, जेणेकरून नंतर ग्राहकाला नुकसान होणार नाही यासाठी. त्यानंतर तिसरं बघा कोणतं कामकाज करत असते, तिसरं उद्दिष्टे या केंद्रीय परिषदेच्या स्थापनेमागचं सांगता येऊ शकते. शक्य तिथे स्पर्धात्मक पातळीवर विविध वस्तू व सेवा प्राप्त होण्यासंबंधी खात्री करून घेण्याचा अधिकार. काय म्हटलेलं आहे, तिसरं कामकाज किंवा मग तिसरं उद्दिष्ट केंद्रीय परिषदेचं, शक्य तिथं ज्या काही स्पर्धात्मक बाबी निर्माण होतात किंवा मग स्पर्धा निर्माण केली जाते त्या ठिकाणी ज्या काही वस्तू व सेवा आहेत त्या वस्तू व सेवांचे काय जे काही पातळी आहे किंवा मग वस्तू व सेवांच्या किमती कशा स्वरूपाच्या आहेत, त्यासोबतच त्या वस्तू व सेवा कशा स्वरूपात वितरित केल्या जातात, स्पर्धात्मक बाब असेल तेव्हा हे यांचा माहिती मिळवण्याचा किंवा मग याविषयी माहिती किंवा खात्री करून घेण्याचा अधिकार केंद्रीय परिषदेला देण्यात आलेला आहे. हे एक उद्दिष्ट आहे केंद्रीय परिषदेच्या स्थापनेमागचं. त्यानंतरचं पुढलं बघा कामकाज किंवा मग उद्दिष्ट केंद्रीय परिषदेचं, ते म्हणजेच काय, समुचित मंचासमोर आपली बाजू मांडण्याचा व तिथे ग्राहकांच्या हिताचं योग्य दखल घेण्यात येईल हे आश्वासन मिळवण्याचा अधिकार. काय सांगितले, की पुढलं समुचित मंचासमोर म्हणजे जे काही ग्राहकांचं तक्रार निवारण करण्यासाठी जे काही आयोग आहेत, मग जिल्हा मंच आयोग असेल, राज्य मंच आयोग असेल किंवा राष्ट्रीय मंच आयोग असेल, तिथं त्या ग्राहकांना आपली बाजू मांडता यावी हे लक्षात, आणि ती बाजू योग्य पद्धतीने मांडता यावी यासाठी त्याला आश्वासनं देणे, ते आश्वासने विचारात घेऊन त्याचं कशा पद्धतीनं रक्षण किंवा संरक्षण होईल यासाठी हे कामकाज करत असते हे लक्षात. म्हणजे एखाद्या समजा व्यापाऱ्याकडून एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली, मग ती फसवणूक झाल्यानंतर ती फसवणूक त्या व्यापाऱ्याकडून झाली, हे जे काही मंच आहे, जिल्हा मंच, राज्य मंच किंवा मग राष्ट्रीय मंच, त्या वस्तूच्या किमतीनुसार
तो तक्रार कुठं करू शकतो यावर डिपेंड आहे. मग ती तक्रार मांडता यावी यासाठी काय मांडण्यासाठी त्याला सपोर्ट करणं, त्याला आश्वासन देणं किंवा मग योग्य पद्धतीने मांडण्यासाठी त्याला काय आश्वासन देण्यासाठी अधिकार आहे कुणाला, या केंद्रीय परिषदेला देण्यात आलेला आहे. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, अनुसूचित व्यापारी प्रथापासून किंवा ग्राहकांच्या पिळवणुकीपासून संरक्षण मिळवण्याचा अधिकार. काय सांगितलेलं आहे, केंद्रीय परिषद काय करत असते की ग्राहकांचं ह्या व्यापारी प्रथापासून, म्हणजे जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यामार्फत ग्राहकांना जास्त किमतीला वस्तू विकल्या जातात, त्यानंतर भेसळ केली जाते आहे, त्यासोबतच वाजवी किंमत आकारली जाते आहे, ग्राहकांचं शोषण केलं जाते, ग्राहकांची पिळवणूक केली जाते. मग हे सर्व बाबी विचारात घेऊन ह्या गोष्टी होणार नाहीत ग्राहकाच्या बाबतीत. हे सर्व बाबी विचारात घेण्याचा अधिकार कुणाला देण्यात आलेला आहे, केंद्रीय परिषदेला. हे सर्व माहिती घेऊन जेणेकरून माहिती घेण्यात येते आणि त्यानुसार कामकाज पाहण्यात येते. कोणतं कामकाज की ग्राहकांचं हित जपलं जाईल, ग्राहकांचं शोषण होणार नाही, अनिष्ट प्रथापासून ग्राहक कसा बचावला जाईल, कसा वाचला जाईल यासाठी हे केंद्रीय परिषद कामकाज केले जाते. म्हणजे थोडक्यात सांगता येऊ शकते काय की केंद्रीय परिषद ही ग्राहकांच्या हितासाठी कार्य करत असलेली आपणास सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी केंद्रीय परिषद मध्ये आपण काय काय पाहिलात की केंद्रीय परिषदेमध्ये केंद्रीय परिषदची रचना कलम 4 नुसार झाली. त्यानंतर केंद्रीय परिषदेची कार्यपद्धती कलम 5 नुसार. त्यानंतर केंद्रीय पद्धतीचे उद्दिष्टे स्थापनेमागचे काय आहेत हे आपण बघितलं. हे लक्षात कलम 6 नुसार हे आपण पाहिलं. आता एक उदाहरण सांगू शकतो आपण, म्हणजे उदाहरणामध्ये सांगायचं म्हणजे ते आपण पाहतो टीव्हीवरती, जागो ग्राहक जागो, ही जे काही जाहिरात दिली जाते आहे हे लक्षात. हे केंद्र सरकार मार्फत काय केलं जाते, जे काही केंद्र सरकारचे केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्यामार्फत ती जाहिरात दिली जाते किंवा ती जाहिरात या केंद्रीय परिषदेमार्फत सुद्धा देण्यात येऊ शकते. का, कारण ग्राहकांचं हित जपलं जाणार आहे ना, हित विचारात घेतलं जाणार आहे हे लक्षात. म्हणून हे केंद्रीय परिषद केंद्र स्तरावर किंवा मग सेंट्रल लेवलला काम करत असलेलं आपणास सांगता येऊ शकते, जेणेकरून ग्राहकाचं हित, ग्राहकांची फसवणूक, ग्राहकांचं शोषण व्यापाऱ्यामार्फत होणार नाही यासाठी हे केंद्रीय परिषद काम करत असते किंवा मग कार्यरत असलेली आपणास दिसून येऊ शकते. तर अशा पद्धतीने या लेक्चरमध्ये आपण काय केलात की केंद्रीय परिषद विषयी माहिती बघितलात. पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करू की जे काही राज्य परिषद आहे, मग राज्य परिषद मध्ये राज्य सरकार आपल्या सोयीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट कौन्सिल सुद्धा स्थापन करू शकते. तर हे आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघू. ओके.